प्रभावशाली which संदेश Holy आहे Spirit gave me many years back. जो पवित्र आत्माने अनेक वर्ष पूर्वी मला दिले And then he added to this message. आणि मग त्यांनी ह्या संदेशाला भर दिले. So, you're not in two places. म्हणून तुम्ही दोन ठिकाणी नाही, You're in one place. तुम्ही एकच जागामध्ये आहात. Amen. आमेन. You cannot be half there, half here. आणि अर्ध तिथे आणि अर्ध इथे असं तुम्ही असू शकत नाही. No. नाही. No. नाही. God has never made it like that. आणि देवाने असं बनवलेच नाही. You're either for God or against God. तुम्ही एकतर देवासाठी आहे किंवा देवाच्या विरुद्ध आहात. Amen. आमेन. Okay. Because God has that nature. आणि देवामध्ये तो स्वभाव आहे. He doesn't have the mixture of good and bad. आणि त्याच्यामध्ये वाईट व चांगल्याचे मिश्रण नाही. Or light and darkness. किंवा प्रकाश व अंधकाराचे मिश्रण नाही. Truth and lies. आणि खोटा व सत्याचे मिश्रण नाही असं नाही. No. God is not that way. देव असं प्रकारे नाही. Once you know this, म्हणून एकदा तुम्हाला हे समजले, you have the same quality as God. मग तुमच्यामध्ये देवासारखंच चांगला स्वभाव असतो. Amen. Amen. You will know आणि तुम्हाला कळेल who you are, की तुम्ही कोण आहात, where you are, तुम्ही कुठे आहात, and you'll rejoice. आणि तुम्ही आनंद करणार. Amen. Amen. You'll have no fear. आणि तुमच्यामध्ये भीती See, नसेल. fear is not from God. आणि भीती देवापासून नाही. Because many don't know this truth. आणि अनेक लोकांना ही सत्य माहिती So नाही म्हणून sometimes they're here, म्हणून कधी कधी ते इथे आहात, sometimes they're there. कधी कधी ते तिथे असतात. Sometimes they think that God will bless. कधी कधी त्यांना वाटतं की देव त्यांना आशीर्वाद Sometimes they देणार. think, who knows, God will bless me or not. कधी कधी ते विचार करत आहे की कुणाला माहिती की देव मला आशीर्वाद देणार This किंवा is नाही. not the quality of heaven or of God. आणि ही स्वर्गाची किंवा देवाची गुणधर्म मुळीच नाही. Amen. Amen. See, there are some, mysteries and secrets you must know आणि असं काही रहस्य आणि गूढ गोष्टी आहे जे तुम्हाला समजले to पाहिजे. live a healthy, blessed life. एक आरोग्यदायी आशीर्वादित जीवन जगायला. We must come out of that same old things. आणि Same old things. आणि सारखं जुना गोष्टी जे आहे We must come out of that. तुम्ही त्याच्यातून बाहेर निघाले We must पाहिजे. learn new things from God. आम्ही देवापासून नवीन गोष्टी शिकलो पाहिजे. Amen. आमेन. Okay, so today I'll speak a little bit about that, आणि आज त्याच्याविषयी मी थोडक्यात बोलणार which will आहे really bless you. जो खरोखरच तुम्हाला आशीर्वादित करणार. The revelation part always blesses me. आणि प्रकटीकरणाचा जो भाग आहे नेहमी मला आशीर्वादित My करतो. wife also knows. आणि मला I देखील keep माहिती on आहे. asking God आणि मी सतत देवाला विचारत राहतो new things. नवीन गोष्टींविषयी. I don't settle for less. आणि कमी गोष्टीसाठी मी स्थिर होत I नाही. don't settle for anything in the Bible, that's all. No. आणि एवढंच माहिती आहे तेवढ्यामध्ये मी स्थिर होत नाही. We need to know more. आपल्याला अधिक माहिती करायची गरज आहे. Amen. And Amen. God loves that kind of, what do you call, desire. आणि देवाला अशा प्रकारची जी इच्छा आहे खूप आवडते. He likes that kind of desire. आणि देवाला अशा प्रकारची इच्छा खूप आवडते. Where you want to know Him more. जिथे तुम्हाला देवाला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे. Amen. Amen. Those who don't hunger and thirst, God won't give them. आणि ज्या लोकांना तहान व भूक नाही देव त्या लोकांना देणार नाही. Now, so the message is, म्हणून संदेश आहे if you miss heaven, you'll never miss hell. जर तुम्ही स्वर्गाला चुकवले तर तुम्ही नरकाला कधीच चुकवणार नाही. Either you're of heaven or hell. एक तर तुम्ही स्वर्गाचे आहात किंवा You नरकाचे cannot say, आहात. I'm half heaven, half hell. आणि तुम्ही बोलू शकत नाही मी अर्धा स्वर्गाचा आहे अर्धा नरकाचा I आहे. don't know whether I'm going to heaven or not. मला माहिती नाही की मी स्वर्गात जात आहे किंवा नाही. That is not God's quality. आणि ही देवाची गुण मुळीच नाही. Amen. आमेन. Yes, yes, no, no, the Bible says. होय होय नाही नाही असं शास्त्र म्हणत You आहे. must know 100%. आणि तुम्हाला 100% समजले पाहिजे. Many Christians are so much bound in this lack of right knowledge. अनेक जे ख्रिस्ती आहे त्यांच्यामध्ये ज्ञानाची कमतरता आहे. They don't know. त्यांना माहितच And they नाही. think even God is like that. आणि त्यांना वाटतं की देव देखील तसंच आहे. Today He may heal. आज देव मला आरोग्य देऊ Tomorrow शकतो. I don't know. उद्याविषयी मला माहिती नाही. Today He'll bless. आज देव मला I don't know आशीर्वाद about देणार. tomorrow. उद्याविषयी मला माहिती नाही. That is not God kind of living at all. आणि ही देव प्रकारच्या जीवन मुळीच नाही. That is living without God's life. आणि हे आहे की देवाच्या जीवनाशिवाय तुम्ही जीवन जगत आहे. Once you have God's life, एकदा तुमच्याकडे देवाचे you जीवन have आहे, God's character, तुमच्यामध्ये देवाचे चरित्र आहे which never changes. जो कधीच बदलत नाही. Amen. Amen. How can you be bold आणि तुम्ही कसं धीट असू शकत when आहे you don't know? जेव्हा तुम्हाला माहिती नाही You are here or there. तुम्ही इथे आहात किंवा तिथे I आहात. don't know whether God will love me or not. मला माहिती नाही देव माझ्यावर प्रीती करणार किंवा नाही. That is not God's quality at all. आणि ही देवाची गुण मुळीच नाही. Amen. आमेन.
If you miss the true and the living God, जर तुम्ही खरा व जीवन परमेश्वराला गमावले you will never miss serving the false god Satan. आणि तुम्ही कधीच जो खोटा देव आहे शैतान त्याच्या सेवा करण्यापासून तुम्ही कधीच गमावणार नाही. People think, atheists think, I don't believe in God. आणि नास्तिक लोक बोलतात मी देवावर विश्वास करत नाही. See, that is not all. आणि ते सर्व काही नाही. If you say I don't believe in God, आणि जर ते म्हणत आहे मी देवावर विश्वास करत नाही, then automatically you believe in the false god Satan. मग आपोआप तुम्ही खोटा देव जो शैतान आहे त्याच्यावर विश्वास It करत is आहात. not that, middle place. आणि मध्यस्थ जागा नाही. No. नाही. No middle place. आणि मध्यस्थान नाही. If we don't like God, जर आपण देवाला पसंत करत you नाही, like Satan. मग तुम्ही शैतानाला पसंत करत आहात. Hello. It is that way. आणि अशा प्रकारे आहे. It is never one-sided. आणि एका बाजूने कधीच नाही. It has a meaning. आणि त्याच्यामध्ये एक अर्थ आहे. If you are for God, जर तुम्ही देवासाठी you are आहात not for the devil. मग तुम्ही शैतानासाठी नाही. See, the Bible also says आणि शास्त्र देखील God is म्हणतात for us, देव आपल्यासाठी आहे. but also says not against us. आणि असं देखील म्हणत आहे की आपल्या विरुद्ध नाही. See, when He is for us, that means He's not against us. आणि ह्याचा अर्थ की जेव्हा देव आपल्यासाठी आहे तेव्हा देव आपल्या विरुद्ध नाही. See both these things. आणि हे दोन्ही गोष्टी बघा. Amen. आमेन. So where are you? म्हणून तुम्ही कुठे आहात You must know. आणि तुम्हाला And समजले once you पाहिजे. know, आणि एकदा तुम्हाला समजले you can live a blessed, a confident life. मग तुम्ही आशीर्वादित आणि आत्मविश्वासी Not जीवन जगू living शकत आहे. unsure, मालूम नहीं क्या होगा, मालूम नहीं नरक जाएगा क्या, मालूम नहीं प्रभु आरोग्य देगा क्या होगा मालूम नहीं कल. ऐसा जीवन नहीं हमारा. Our hope is in God, आमची आशा देवावर आहे who never जो changes. कधीच बदलत नाही. Amen. आमेन. Your hope is in God, तुमची आशा देवामध्ये who आहे never changes. जो कधीच बदलत So how नाही. do you change? मग तुम्ही कसं बदलत आहात. This is the problem with most of the Christians. आणि ही समस्या अनेक ख्रिस्तीन बरोबर. If you miss the life of God, जर तुम्ही देवाचे जीवन गमावले you will never miss the death of Satan. मग तुम्ही शैतानाचे जो मरण आहे त्याला कधीच गमावणार नाही. See, the Bible says, आणि शास्त्र म्हणत he आहे that hath the Son, ज्याच्याकडे पुत्र आहे that is Jesus, तो जो येशू आहे has life. त्याच्याकडे जीवन आहे. He that does not have the Son, ज्याच्याकडे पुत्र नाही Jesus, जो येशू आहे does not have life. मग त्याच्याकडे जीवन नाही. See, whether you have life or no life, आणि तुमच्याकडे जीवन आहे किंवा जीवन नाही. you cannot be in the middle. आणि तुम्ही मध्यस्थान असू शकत नाही. जीवन भी नहीं, मौत भी नहीं, मैं बीच में हूं. ऐसा कभी नहीं हो सकता है. You are in one place आणि तुम्ही एका ठिकाणी आहात and you have to accept it आणि तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे and live it, आणि तसं जीवन जगले whether पाहिजे. you see or not. आणि तुम्ही बघत आहात किंवा नाही By faith, विश्वासाने. it is that way. आणि तसंच आहे. Amen. आमेन. It's not going to change. आणि ती बदलणार नाही. If you miss light, जर तुम्ही प्रकाशाला you गमावले will never miss darkness. मग अंधकाराला तुम्ही गमावणार If नाही. you miss the blessings जर तुम्ही आशीर्वादाला and गमावले fun of heaven, आणि स्वर्गाचे गमावले you will never miss the curse and torments of hell. मग तुम्ही नरकाचे जे शाप आहे जी यातना आहे त्याला कधी गमावणार नाही. If you miss the good of God, जर तुम्ही देवाचे चांगलं गमावले you will never miss the bad of Satan, the false god. मग शैतानाच्या जो वाईट गोष्टी आहेत ते तुम्ही कधीच गमावणार ऐसा नाही. नहीं होता मेरे को प्रभु का अच्छा नहीं चाहिए. अच्छा नहीं चाहिए ठीक है, फिर बुरा तो आएगा क्योंकि इधर या उधर रहने पड़ेगा. तुमको अच्छा नहीं चाहिए तो बुरा ले लो. नहीं मेरे को अच्छा भी नहीं चाहिए बुरा भी नहीं चाहिए, ऐसा कभी नहीं होएगा. मेरे को स्वर्ग भी नहीं चाहिए नरक भी नहीं चाहिए, ऐसा नहीं होगा. हेलो, मेरे को दोनों नहीं चाहिए, ऐसा कभी नहीं हो सकता है. God has never made it that way. आणि देवाने असं बनवलेच नाही. Amen. आमेन. He didn't make only heaven, आणि त्यांनी फक्त स्वर्ग he बनवले also नाही, made hell. त्यांनी नरक देखील बनवले. There's the family of God, आणि एक देवाचे कुटुंब आहे there's the family of the devil, the आणि false god. शैतानाचे कुटुंब आहे जो खोटा देव आहे. There's the children of God, आणि इथे देवाचे the लेकरे children आहेत of the devil. आणि शैतानाचे लेकरे देखील The आहेत. Bible says it. शास्त्र म्हणत आहे Get that revelation. आणि ते प्रकाश मिळवा. You don't have to live here and there. आणि इथे आणि तिथे जगायची तुम्हाला काय गरज नाही. Sometimes you take the darkness, कधी कधी तुम्ही अंधकार sometimes you घेतात, take the light. कधी कधी तुम्ही प्रकाश घेतात. You're living a confused life. मग तुम्ही You don't know गोंधळलेलं who जीवन you जगत are. आहे. तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोण You आहात don't know whether you belong to God or the devil. आणि तुम्हाला माहिती नाही तुम्ही देवाचे आहात किंवा शैतानाचे You आहात. don't know whether in the kingdom of God or in the kingdom of darkness. तुम्हाला माहिती नाही तुम्ही देवाच्या राज्यात आहे किंवा अंधकाराच्या You राज्यात don't know आहे. whether God is a master or Satan is a master. तुम्हाला माहिती नाही की देव तुमच्या मालक आहे किंवा शैतान तुमच्या धनी आहे. आज प्रभु मास्टर है, कल शैतान मास्टर है.
You cannot live this confused life. आणि तुम्ही असं गोंधळलेलं जीवन जगू शकत नाही. Many years ago, आणि अनेक वर्षपूर्वी Holy Spirit gave me a message पवित्र आत्म्याने मला एक संदेश which दिले really changed my life. जो खरोखरच माझ्या जीवनाला I बदलून started टाकले to see differently. आणि मी वेगळ्या रीतीने गोष्टी बघायला सुरू You केल्या. know, I trust Holy Spirit always. आणि मी नेहमी पवित्र आत्मावर भरोसा करतो I don't listen to just anyone. आणि मी कुणाच्याच काय ऐकत नाही. Even if I hear, जरी मी ऐकतो I discern it by Holy Spirit. मी पवित्र आत्माच्या द्वारे त्या गोष्टीला पारखतो. Many years ago, Holy Spirit gave me a message. अनेक वर्षांपूर्वी पवित्र आत्माने मला He एक said, संदेश दिले. त्यांनी सांगितले either oblique or. एक तर किंवा नाही तर. Either oblique or. एक तर किंवा नाही तर. He said very clearly, आणि त्यांनी स्पष्टपणे you're सांगितले either a saint or a sinner. तुम्ही एक तर संत आहात किंवा तुम्ही पापी आहात. You know, this solved so many doctrines. आणि ह्या गोष्टीने अनेक शिकवणाच्या माझ्या जो शंका होता ते दूर केले. Amen. आमेन. This message from Holy Spirit solved many of my doctrines. आणि हा जो संदेश आहे पवित्र आत्माकडून माझ्या सर्व जी शंका होती इतर संदेशांविषयी ते शंका दूर केले. Which makes it unsure. I don't know whether I'm a saint or a sinner. आणि जे आपल्याला असं समजायला लावतो की मला माहिती नाही की मी पापी आहे किंवा संत आहे. Some may call you are a sinner. आणि काही लोक बोलेल तुम्ही पापी आहात. पास्टर ने ऐसा ड्रेस डाला, पापी है. मेकअप दिया, पापी है. ये किया, पापी है. It doesn't affect me because I know the word. आणि ही गोष्टी माझ्यावर काय परिणाम करत नाही कारण मला वचन माहिती आहे. I am not today. I'm a saint. आणि असं नाही की आज मी संत आहे. अच्छा कॉलर ड्रेस अच्छा पहना, saint. कल ऐसा दूसरा पहना, sinner. You know, some of these preachers and the leaders, आणि काय जे उपदेशक आहे जे पुढारी आहे they don't have revelation knowledge. त्यांच्याकडे प्रकटीकरणाचे ज्ञान नाही. Just information. Information is ऊपर का. आणि फक्त त्यांना वरून माहिती आहे. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितले you are either a saint or a sinner. तुम्ही एकतर संत आहात किंवा तुम्ही पापी आहात. You must know who you are. आणि तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही कोण आहात. Amen. आमेन. Once you know who you are, एकदा तुम्हाला समजले तुम्ही कोण आहात let the world say anything. आणि जगाने काही बोलू द्या Don't care. आणि त्याची पर्वा तुम्ही करू नका. Amen. आमेन. They don't know त्यांना माहिती नाही because there is no third category. कारण तिसरा गटच नाही. God has not made the third आणि category. प्रभूने तिसरा गट तयार केलाच नाही. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला you cannot सांगितले say today I'm a saint आज तुम्ही बोलू शकत नाही मी tomorrow संत I'm आहे a sinner आणि उद्या मी पापी आहे and again I become a saint, आणि परत मी संत होतो again I'm a sinner. परत मी पापी होतो. Suppose मरने के पहले 2 मिनट पहले सेंट था, मरने का 1 मिनट पहले पापी हो गया, फिर नरक जाएगा सीधा. See, this is a confused life most of the Christians are living. आणि ही गोंधळलेले जीवन अनेक ख्रिस्ती लोक जगत आहेत. Because of this, so many are sick, आणि ह्याच्यामुळे अनेक लोक आजारी troubled. आहेत आणि ते त्रासात आहे So many problems they are facing. आणि किती समस्यांना ते तोंड देत आहे. You can live a blessed life. तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. A sinner is cursed, आणि एक पापी शापित आहे but a saint is blessed. पण एक संत आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Jesus has redeemed us from every curse आणि येशूने आपल्याला सर्व शापापासून मुक्त केला and blessed you. आणि तुम्हाला आशीर्वादित केला आहे. Don't see yourself as a cursed person. आणि स्वतःला एक शापित व्यक्ती म्हणून बघू नका. Always running here and there. आणि नेहमी इथे तिथे Who धावतात. will pray for blessing? कोण माझ्यासाठी आशीर्वादासाठी प्रार्थना Why you करणार. are cursed or what? तुम्ही शापित आहात का. अभी वो पास्टर ने प्रार्थना किया, अभी आशीर्वाद हो गया. थोड़ा दिन के बाद अरे बाप रे, वापस से प्रार्थना के लिए जाने का आशीर्वाद के लिए. Where are you living? तुम्ही कुठे जगत आहात. Be careful what you are hearing. आणि जे तुम्ही ऐकत आहे त्याच्याविषयी तुम्ही खूप जपा. Whoever it is, आणि जो कोणी असेल they don't have revelation. त्यांच्याकडे प्रकाश नाही प्रकटीकरण नाही. So he said, you are either a saint or a sinner. म्हणून त्यांनी सांगितले एकतर तुम्ही संत आहात किंवा पापी Who are आहात. you? तुम्ही कोण I आहात. said, I'm a saint आणि मी सांगितले मी संत आहे according to the Bible. शास्त्रानुसार. So you are. म्हणून तसंच तुम्ही And you'll आहात. remain आणि तुम्ही तसंच forever. राहणार युगानुगसाठी. Amen. आमेन. That's all. आणि एवढंच आहे. So I don't care what people say. म्हणून मला परवा नाही की लोक काय बोलत आहे. Amen. आमेन. No one can pull me here and there. आणि कुणी मला इथे तिथे ओढू शकत नाही. No one can pull me. आणि कुणी मला ओढू शकत नाही. I'm not in two places. मी दोन ठिकाणी नाही. That's why Holy Spirit, when I prayed, He said, म्हणून
प्रार्थना करताना पवित्र आत्माने If you सांगितले are here, जर तुम्ही इथे you're आहे not at home. मग तुम्ही घरी नाही. Amen. आमेन. If you're not here, जर तुम्ही इथे you're नाही at home. मग तुम्ही घरी आहात. I'm at home also, I'm in the church also. आणि मी घरी देखील आहे आणि मंडळीत देखील It's आहे. not possible. आणि ही गोष्टी तर शक्यच नाही. Amen. आमेन. So if you miss the good of God, जर तुम्ही देवाच्या चांगल्या गोष्टी गमावले you'll never miss the bad of the false god Satan. मग तुम्ही शैतान जो खोटा आहे त्याच्या जो वाईट गोष्टी आहे कधीच गमावणार नाही. You know, because many Christians don't know this, अनेक ख्रिस्ती लोकांना माहिती the नाही devil म्हणून is troubling them. की शैतान devil मला is त्रास attacking देतो, me. शैतान माझ्यावर हमला करतो Always talking about the devil, आणि नेहमी शैतानाविषयीच बोलत what आहे he's doing. की शैतान काय करतो. So they don't know whether they are living in the devil's kingdom or God's kingdom. म्हणून त्यांना माहिती नाही की शैतानाच्या राज्यात ते जगत आहे किंवा देवाच्या राज्यात ते जगत आहे. Sometimes they live in God's kingdom कधी कधी ते देवाच्या राज्यात जगत आहे and everything is fine. जेव्हा प्रत्येक गोष्टी नीट नेटके Then असतो suddenly, some days they live in the devil's kingdom मग अचानक एक दिवस ते शैतानाच्या राज्यात जातात because they talk the devil's language. कारण ते शैतानाची भाषा बोलतात. अरे बहुत प्रॉब्लम है, बहुत अटैक कर रहा है, बहुत ये कर रहा है. See, you stop talking heaven language, आणि तुम्ही स्वर्गाच्या you भाषा start बोलण्याच्या बंद to करा talk the hell language. मग तुम्ही नरकाची भाषा बोलायला So you सुरू are करता. confused. म्हणून तुम्ही गोंधळले आहात. You don't know where you are, तुम्हाला माहिती नाही तुम्ही who कुठे is your आहात, God, तुमचा देव कोण who is आहे, your master. तुमचा धनी कोण आहे. You know, one more thing which Holy Spirit told me very clearly, आणि अजून एक गोष्टी पवित्र आत्माने मला स्पष्टपणे सांगितले which will bless you. जो तुम्हाला आशीर्वादित करणार. There is not any partial saint or partial sinner. आणि असं कुठलाही व्यक्ती नाही जो अर्ध संत आहे आणि अर्ध पापी आहे. Hello? Take this in your heart. आणि ही गोष्टी तुमच्या हृदयात तुम्ही ठेवा. Because there are many who will criticize you. कारण असं अनेक लोक आहेत जे तुमची निंदा करणार. If you make a small mistake जर तुम्ही छोटासा जरी चूक केले or you do anything wrong, किंवा तुम्ही काहीतरी चुकीच्या गोष्टी केले they'll say you're a sinner. ते बोलेल की तुम्ही पापी आहात. Holy Spirit told me there is no partial saint or no partial sinner. आणि पवित्र आत्म्याने सांगितले असं कुठलाही व्यक्ती नाही जो अर्ध पापी आहे आणि अर्ध संत आहे असं Decide नाही. who you are. निर्णय घ्या की तुम्ही कोण आहात. Since there is no partial saint, no partial sinner, आणि अर्ध पापी आणि अर्ध संत असं कुठलाही व्यक्ती नाही. then you're either a saint or a sinner. मग एकतर तुम्ही संत आहात नाहीतर तुम्ही पापी आहात. Amen. Amen. So who are you? म्हणून तुम्ही कोण आहात You decide. तुम्हीच निर्णय करा. If you think you're a sinner, your faith will not work. जर तुम्हाला वाटते की तुम्ही पापी आहे मग तुमचा विश्वास काम करणार नाही. If you think you're a saint, जर तुम्हाला वाटते की तुम्ही संत आहात your faith will work. मग तुमचा विश्वास काम करेल. Amen. आमेन. Why many people's faith doesn't work? अनेक लोकांचा विश्वास का काम करत Because of नाही. the wrong messages they are hearing. कारण चुकीचा संदेश ते ऐकत आहे त्याच्यामुळे. It's not God loves someone more than you. आणि असं नाही की देव तुमच्यापेक्षा इतरांवर अधिक प्रीती करत आहे असं God नाही. never changes. देव कधीच बदलत He नाही loves everyone equally. आणि तो सर्वांवर समानरित्या प्रीती करतो. What about you? तुमच्याविषयी काय Do you think he changes? तुम्हाला वाटतं की देव बदलतो Then you cannot be blessed. मग तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. You know, Satan has created this middle ground आणि शैतानाने हे मधलं भूमी तयार केला आहे or gray area. किंवा मधलं स्थान तयार केलं आहे. Why? का Satan always mixes all this to confuse you. आणि शैतान नेहमी सर्व गोष्टींचे मिश्रण करतो तुम्हाला गोंधळात पाडण्यासाठी. Mixture is a confusion. आणि मिश्रण एक गोंधळ आहे. You don't know. तुम्हाला You're कळतच not नाही. sure तुम्हाला खात्रीच नाही whether God will answer or not. की देव मला उत्तर देणार किंवा No. नाही. If your thinking is that way, जर तुमचा विचार असा आहे you cannot be blessed. मग तुम्ही आशीर्वादित होऊ शकत Your नाही. thinking is, क्या मालूम आज प्रभु आशीर्वाद करेगा क्या? हाँ उस दिन किया था, क्यों प्रभु बदल गया क्या? Hello? Has God changed? देव काय बदलला का? See, this is the thought of majority of Christians. आणि हे अधिकांश जे ख्रिस्ती लोक आहे ह्यांचा असंच विचार आहे. God never wants you to live in confusion. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही गोंधळात जगले पाहिजे. The Bible says in God there is no confusion. आणि शास्त्र म्हणत आहे देवामध्ये गोंधळच नाही. Where you don't know जिथे तुम्हाला माहिती whether नाही, you're going to heaven or not. जिथे तुम्हाला माहिती नाही की तुम्ही स्वर्गात जात आहात Whether किंवा you're नरकात जात. pleasing God or not. तुम्ही देवाला प्रसन्न करत आहे किंवा नाही.
where you don't know what is God's will, जिथे तुम्हाला माहिती नाही की देवाची मर्जी काय आहे, whether you don't know whether he loves you or not, तुम्हाला जिथे माहिती नाही की देव तुमच्यावर प्रीती करतो किंवा where you नाही, don't know he will answer your prayer or not, आणि जिथे तुम्हाला माहिती नाही की देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणार you किंवा don't know नाही, whether it's good or bad. तुम्हाला माहिती नाही की देव चांगला आहे किंवा वाईट आहे. See, this is the state people are living. आणि ह्या अवस्थामध्ये परिस्थितीमध्ये Most लोक of the जगत आहेत. Christians अनेक जे ख्रिस्ती आहे are not living in the saint or the sinner but the middle. आणि अनेक जे ख्रिस्ती आहे संत किंवा पापी म्हणून राहत नाही, पण ते मध्य ठिकाणी राहत आहे. उनको छुपने का जगह मिला इधर, बीच में छुप के बैठा है, मालूम नहीं है. और प्रभु ने आंसर किया, झट से इधर आ जाते हैं. और प्रभु ने आंसर नहीं किया, वापस इधर आ जाते हैं. दिस इज नॉट the position we have to live. आणि ह्या स्थानामध्ये किंवा पदामध्ये God तुम्ही नाही never जगले पाहिजे. changes. देव कधीच बदलत नाही. You have to accept this truth and the fact. आणि ही जी सत्य आहे, ही जी हकीकत आहे, ह्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार See, the केला Bible पाहिजे. says God is light, म्हणून शास्त्र म्हणत आहे देव प्रकाश आहे not partial light, partial darkness. आणि देव अर्ध प्रकाश अर्ध अंधकार असं नाही. No, God is light. देव पूर्णपणे प्रकाश And then आहे. it's in him is no darkness. आणि मग तिथे लिहिले त्याच्यामध्ये मुळीच अंधकार नाही. He separates it. आणि तो अंधकाराला वेगळा It करतो doesn't make you confused. आणि तो तुम्हाला गोंधळात पाडत नाही That is light little, darkness little, की देव तुम्हाला गोंधळात पडत नाही की तो थोडा प्रकाश आहे थोडा अंधकार आहे, partial light, partial darkness. अर्ध प्रकाश अर्ध अंधकार No. नाही. Amen. आमेन. Hello. Get this thing right. आणि हे गोष्टी तुमच्या मनात स्थिर करा. In him is no darkness at all. आणि देवामध्ये मुळीच अंधकार नाही. So he knows म्हणून देवाला माहिती he आहे is light. की तो प्रकाश आहे And we are the children of light. आणि आम्ही प्रकाशाचे लेकरे Our आहोत. God is light. आमच्या देव प्रकाश In him आहे. is no darkness. त्याच्यामध्ये अंधकारच नाही. I am a child of light. मी प्रकाशाचे लेकरू आहे. In me is no darkness. माझ्यामध्ये अंधकार In नाही. Jesus' name. आणि येशूच्या नावात Amen. आमेन. That's all. आणि एवढंच आहे. So you must know whether you are on the journey to heaven or journey to hell. तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही स्वर्गाच्या वाटेवर आहात किंवा नरकाच्या वाटेवर आहात. I know there are many saints, but one of the saints in Pimpri, आणि अनेक संत आहे, पण एक जो संत आहे you know, पिंपरीमध्ये he has the habit of running everywhere आणि त्याला असं सवय आहे की तो प्रत्येक ठिकाणी जातो to hear messages from everyone. आणि प्रत्येकांकडून तो संदेश ऐकतो. And he had one fear. आणि त्याच्यामध्ये एक भीती होता. Every day, दररोज he was always, he had that fear of hell. आणि नेहमी त्याच्यामध्ये नरकाची भीती होती. So he would just visit Christians so that they would say that no, he is going to heaven. म्हणून तो ख्रिस्ती लोकांना भेट देत होता, जेणेकरून ख्रिस्ती लोक त्याला बोलेल नाही तू स्वर्गातच जात आहे. He would keep on doing something good आणि तो सतत चांगला करत होता that he should feel, की त्याला वाटले पाहिजे I'm not going to hell. की मी नरकात जात नाही. So he would tell everyone, म्हणून तो सर्वांना सांगत होता मैं रेगुलर चर्च को आता हूँ, मैं ना बाइबल पढ़ता हूँ, मैं रोज प्रार्थना करता हूँ. You know why Christians say that? आणि ख्रिस्ती लोक असं का बोलतात? Hello, let me tell you the secret. आणि तुम्हाला रहस्य सांगतो. They keep on saying that so आणि- they feel good that they are justified because they are doing good. They are on the journey to heaven. आणि त्यांना असं बोलायला खूप चांगलं वाटत आहे. त्यांना वाटतं की ते न्यायी आहे, ते असं चांगलं गोष्टी करत आहे म्हणून त्यांना वाटत आहे की ते स्वर्गाच्या वाटेवर आहे. They live a life of frustration. आणि ते हताशमय जीवन जगत आहे. Every time they have to keep this alive. आणि दरवेळेस त्यांना ही गोष्टी सजीव ठेवायला लागत आहे. और जिस दिन उन लोग ने बाइबल नहीं पढ़ा, oh my, that fear of hell comes. आणि ज्या दिवशी त्यांनी पवित्र शास्त्र वाचले नाही त्या दिवशी नरकाच्या भीती त्यांच्यात येतो. So it is they who keep holding it. म्हणून ते लोक आहेत जे त्याला धरतच राहतात. If they don't let God to hold them, आणि ते देवाला त्यांना धरायची परवानगी they देत नाही hold him. आणि ते स्वतःला धरत आहे. मत छोड़ो प्लीज प्लीज, मैं आज बाइबल पढ़ूंगा कैसे भी. What a life they are living. आणि कसं प्रकारचे जीवन ते And जगत one आहे. day he heard my message आणि एक दिवस त्यांनी माझा संदेश ऐकले where I said that we are in God's hand. आणि जिथे मी सांगितले की आम्ही देवाच्या हातात आहे. And Jesus said, आणि येशूने no सांगितले one can take them out of my hand. की कुणी ह्या लोकांना माझ्या हातातून काढू शकत And नाही. that message blessed him. आणि तो संदेशाने त्या व्यक्तीला आशीर्वादित He केला was free from bondage. आणि तो बंधनापासून मुक्त झाला He became so happy. आणि तो इतका खुश झाला. All these years he was thinking, मैं heaven जाएगा ना?
आणि एवढं सर्व वर्ष तो विचार करत होता की मी स्वर्गात जाणार ना. That's why you must know this message. म्हणून तुम्हाला हे संदेश समजलेच पाहिजे. Amen. आमेन. You will live in depression. आणि तुम्ही हताशमध्ये You will live in fear. तुम्ही भीतीमध्ये जगणार. And fear brings in many sickness and disease. आणि जे भीती आहे अनेक आजार व रोग घेऊन येतो. I told you, I've been telling for so many months. आणि एवढ्या महिन्यापासून मी तुम्हाला So सांगत many are आहे suffering from cancer, किती लोकांना कर्करोग आहे, tumor, गाठ आहे, heart problems, breathing हृदयाचा problems. विकार आहे, श्वास घेण्याची समस्या आहे. Even this Tuesday, आणि ह्या मंगळवारी when देखील husband and wife came, एक पती पत्नी आले. the wife was crying. आणि पत्नी रडत होती. I said, what happened? आणि पास्टरांनी विचारले काय She झालं. had cancer आणि तिला कर्करोग झाली होती. behind the आणि back मागे down. पाठीमध्ये मागे. And, she said, I visited the doctor. आणि तिने सांगितले मी डॉक्टरांना भेट दिले. I got operated. आणि माझ्या शस्त्रक्रिया झाले, ऑपरेशन झाले. And I thought all is well. आणि मला वाटलं की सर्व आता But व्यवस्थित again, झाले. the cancer came. पण परत त्या ठिकाणीच कॅन्सर The आले. doctor said, no, again you have to be operated. आणि डॉक्टरने सांगितले परत ऑपरेशन करावं लागेल. Again she got operated. आणि परत तिच्या ऑपरेशन झालं. Now after some months, आणि काही महिन्यानंतर the doctor saying, डॉक्टर म्हणत it's आहे come back again. की परत तो गाठ किंवा कर्करोग आली आहे. हेलो, कितना बार जाएगा ऑपरेशन करने तुम? हाँ? I have prayed for so many cancer people and they were healed. आणि मी किती कर्करोगाच्या जे पेशंट होते त्यांच्यासाठी प्रार्थना केले आणि ते बरे झाले. I cannot emphasize more. आणि मी अधिक भर घालू शकत Why? नाही. I'll tell you. आणि का मी तुम्हाला सांगतो. I know that person is healed. मला माहिती आहे तो व्यक्तीला आरोग्य मिळालं आहे. But there are family people. पण तुम्हाला माहिती आहे कुटुंबाचे लोक आहेत, Others. इतर लोक आहे. They say, कौन बोला ऑपरेशन नहीं करने का? हाँ? और कल कुछ प्रॉब्लम हो गया, वो पास्टर ने बोला. So I don't take this risk. म्हणून मी हा धोका घेत नाही. But I know पण मला माहिती आहे that person is healed. की त्या व्यक्तीला आरोग्य मिळाले. Amen. आमेन. That's why I always tell them, go show to another lab. म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो की दुसऱ्या प्रयोगशाळामध्ये दाखवा. Okay, I don't want to go more there. आणि तिथे अधिक जायचं नाही. So you're either righteous or unrighteous. एक तर तुम्ही नीतिमान आहात किंवा अनीतिमान आहात. Amen. आमेन. You cannot be today righteous, tomorrow unrighteous. असं नाही की आज तुम्ही नीतिमान आहे, उद्या तुम्ही अनीतिमान झाले, असं It's नाही. not feeling righteousness, आणि हे तुम्हाला वाटत आहे तसं नीतिमत्वता doing नाही, righteousness. करण्याची नीतिमत्वता नाही. It is righteousness by faith. आणि ही नीतिमत्वता आहे विश्वासाने. Amen. Amen. Faith cannot be up and down. Today I have faith, tomorrow I don't have faith. No. आणि विश्वास वर खाली असू शकत नाही. आज माझ्यामध्ये विश्वास आहे, उद्या माझ्याकडे विश्वास नाही, असं नाही. It's the righteousness of Jesus आणि ही येशूची नीतिमत्वता आहे that we stand righteous before God. की आपण देवापुढे नीतिमान उभे आहोत. And His righteousness never आणि changes. त्याच्या नीतिमत्वता कधीच बदलत नाही. Amen. आमेन. His righteousness never त्याची changes. नीतिमत्वता कधीच बदलत नाही. That means anytime त्याचा अर्थ आहे कधीही you are righteous. कधीही तुम्ही नीतिमानच आहात. Amen. Amen. That's why faith is a very important factor. म्हणून विश्वास खूप महत्वाची बाब आहे Very important factor. आणि खूप महत्वाची हकीकत आहे. So don't say that I'm not sure whether I'm righteous or not. म्हणून Don't असं say बोलू नका मला खात्री नाही की मी नीतिमान आहे किंवा नाही. that. That's not the way we live. आणि असं प्रकारे आम्ही जगत नाही. Because the righteousness is Jesus' righteousness and His righteousness is not up and down. आणि ही जी नीतिमत्वता आहे येशूची नीतिमत्वता आहे आणि ही जी नीतिमत्वता आहे वर व खाली होत नाही. God is the same yesterday, today and forever. देव काल आज आणि युगानुयुग साठी सारखंच If आहे. I believed in Him, जर मी त्याच्यावर विश्वास केला आहे His love is the same. त्याच्या प्रीती सारखंच His आहे, blessing is the same. त्याचा आशीर्वाद His सारखाच आहे, healing is the same. त्याचे आरोग्य His सारखंच आहे, deliverance is the same. त्याची सुटका सारखंच His आहे, acceptance is the same. त्याची स्वीकृती सारखंच आहे. Amen. Amen. Nothing changes. आणि कुठल्याही गोष्टी बदलत नाही. जो भी परमेश्वर से तुमको मिला है वो बदल नहीं सकता है. Amen. आज आशीर्वाद दिया, कल का भरोसा नहीं, ऐसा नहीं बोल सकता है. हमारा भरोसा प्रभु पे है जो कभी नहीं बदलता है. Amen. 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 What a life. आणि किती अद्भुत जीवन. Every day you can live a blessed
life. आणि दररोज तुम्ही आशीर्वादित जीवन जगू शकत आहे. Amen. आमेन. He is good देव चांगला and आहे he'll always be good आणि देव नेहमी चांगलंच because he राहणार. never changes. कारण देव कधीच बदलत नाही. Amen. आमेन. That's the God I know and accept and I believe. आणि असंच देव आहे ज्याला मी ओळखत आहे, ज्याचा मी स्वीकार केला आहे आणि ज्याच्यावर मी भरोसा He करतो. loves me today. आणि तो आज माझ्यावर He has प्रीती loved करतो. me आणि yesterday तो काल माझ्यावर प्रीती and he will केला always love me आणि देव नेहमी माझ्यावर प्रीती करत Forever. राहणार युगानयुग साठी without condition. आणि कुठल्याही अटीशिवाय. Amen. Amen. Hello. ऐसा कोई प्रेम करेगा तुमसे? हाँ? हेलो, तुम कैसे भी रहो फिर भी मैं तुमसे उतना ही प्रेम करूंगा. ऐसा कोई मिलेगा? ऐसा धरती पे नहीं मिलेगा तुमको. Amen. Amen. प्रेम बदल जाएगा. तुम बदल गए, प्रेम भी बदल गया. मगर परमेश्वर ऐसा नहीं है. वो तुमसे प्रेम करता था, करता है और करता रहेगा. Amen. 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 Praise God for Jesus. आणि येशूसाठी प्रभूला स्तुती असो. If you say you have believed in Jesus, जर तुम्ही म्हणत आहे मी येशूवर विश्वास केला आहे, you cannot change. मग तुम्ही बदलू शकत नाही. You're either for God or against God. आणि तुम्ही एकतर देवासाठी आहे किंवा देवाच्या विरुद्ध If you आहात. are for God, you're not against God. जर तुम्ही देवासाठी आहे मग तुम्ही देवाच्या विरुद्ध नाही. Amen. आमेन. If you love God, जर तुम्ही देवावर प्रीती करत आहात you don't hate Him. मग तुम्ही देवाचा द्वेष करणार नाही. Simple. So सोपं आहे. don't go in that area. म्हणून त्या मधल्या ठिकाणी जाऊच You नका. cannot go. आणि तुम्ही त्या तिसऱ्या You ठिकाणी can't be जाऊ half here, half there. तुम्ही अर्ध इथे अर्ध तिथे असू That's शकत what नाही. Holy Spirit said. म्हणून पवित्र If आत्म्याने you are सांगितलं, here, you're not at home. जर तुम्ही इथे आहात मग तुम्ही घरी नाही. Amen. आमेन. You have chosen to come, आणि तुम्ही निवड केली की तुम्ही येणार or you have chosen not to come. किंवा तुम्ही निवड केली आहे की मी येणार नाही. It's like this. आणि एवढंच आहे. You cannot say, I've chosen to be at home and also in the church. आणि तुम्ही That's बोलू something else. शकत नाही मी निवड केली आहे मी घरी पण असेल आणि मंडलीत पण असेल. नाही. You are here. तुम्ही इथेच You are आहात not at home. मग तुम्ही घरी नाही. Amen. आमेन. That's the way you must live. आणि अशा प्रकारे तुम्ही जगले पाहिजे. I'm in the light. मी प्रकाशात आहे. I'm not in मी darkness. अंधकारात नाही. God loves me. देव माझ्यावर प्रीती He करतो. cannot hate me. देव माझ्या द्वेष करू शकत नाही. Amen. आमेन. Okay. Holy Spirit also made me to understand. आणि पवित्र आत्म्याने मला हे देखील कळवले. All humans are classified in only two categories. आणि सर्व जे मनुष्य जाती आहे दोन गटामध्ये त्यांना वेगळं केले गेले This आहे. will solve many Christians' problems. आणि ही जी गोष्टी आहे अनेक ख्रिस्ती लोकांची समस्या दूर करणार. No one can condemn you. आणि कुणी तुम्हाला दंडित करू No one शकत can नाही. judge you. कुणी तुमच्यावर न्याय करू शकत That's why I नाही. don't care for immature Christians. म्हणून मी अप्रौढ ख्रिस्तींच्या परवा करत नाही. In fact, they are the most self-righteous people. आणि ते तर खूपच स्वनीतिमान लोक आहे. Always condemning Christians. आणि नेहमी ख्रिस्ती लोकांना ते दंडित करत आहे. Criticizing Christians. आणि ख्रिस्ती लोकांची निंदा करत आहे. And they're all bitter. आणि ते सर्व कडू आहे. You know, Holy Spirit said this kind of, what do you call, behavior is because of fear. आणि पवित्र आत्म्याने सांगितले अशा प्रकारची जी वागणुकी आहे ती भीतीमुळे आहे. Those who criticize, condemn, जे निंदा करत आहे दंडित करत आहे is because of fear. ते भीतीमुळे करत आहे. And fear will bring in many sickness and disease. आणि भीती अनेक आजार व रोग घेऊन येणार. So, you're either in one of the two places. आणि तुम्ही दोन ठिकाणी पेक्षा एक ठिकाणात आहे. You cannot be in both places. आणि दोन्ही ठिकाणी मध्ये एका वेळेस तुम्ही राहू Many शकत who नाही. don't have this knowledge, अनेक लोक ज्यांच्याकडे हे ज्ञान नाही that's why they talk like this. म्हणून ते असं बोलतात. Maybe if I go to hell, कदाचित जर मी नरकात गेलो sometimes I will suffer in hell. कधीतरी मी नरकामध्ये त्रास भोगेल Later on I'll go to heaven. आणि नंतर मी स्वर्गात जाणार. See, that's one of the denominations that says that. आणि असं एक धार्मिक गट आहे जे असं बोलत आहे. थोड़ा दिन तुम हेल में सफर होने का, उधर तुम प्यूरिफाई हो जाएगा, अच्छा हो जाएगा, फिर स्वर्ग में जाएगा. Because they don't have the right knowledge. कारण त्यांच्याकडे योग्य ज्ञान नाही. Wherever you go, आणि जिथे तुम्ही जाणार you will remain there forever. तुम्ही तिथेच राहणार युगानुग साठी. Amen. Amen. See, God has done that way. आणि देवाने असं बनवले आहे. If you're a child of God, जर तुम्ही देवाचे लेकरू आहात a saint, मग संत आहात you'll never miss heaven. मग तुम्ही स्वर्गाला कधीच गमावणार नाही. Holy Spirit added
to me more to this list. आणि पवित्र आत्माने या यादीमध्ये अनेक गोष्टींची भर केली आहे. He said you're either a believer or unbeliever. आणि त्याने सांगितलं एकतर तुम्ही विश्वासू आहात किंवा अविश्वासू You're आहात. either a baby Christian or mature Christian. तुम्ही एकतर बालक ख्रिस्ती आहात किंवा प्रौढ ख्रिस्ती आहात. ना, अगर तुम बच्चा है या बुजुर्ग है, फर्क है ना. दोनों नहीं हो सकता, मैं बच्चा भी मैं बुजुर्ग भी. ऐसा नहीं होता है किधर भी. ये हमारा सोच में सिर्फ वैसा है. That we have to change. आणि ते आपण बदलले पाहिजे. You're either bound or free. एकतर तुम्ही बांधले आहात किंवा बंधमुक्त आहात. You must know where you are. तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही कुठे The आहात. Bible says Jesus came to make us free. आणि शास्त्र म्हणत आहे येशू आले आपल्याला बंधमुक्त करण्यासाठी. And you're free indeed. आणि तुम्ही खरोखरच बंधमुक्त आहात. You have to accept that. आणि ह्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. Amen. आमीन. You can't say, I don't know, आज बंधन लग रहा है मेरे को. Say this. तुमको वचन में लिखा है मालूम नहीं है, तुम फ्री है. Amen. आमेन. Don't accept the lie of the devil. I आणि am free in शैतानाच्या Jesus' name. लबाडाचा स्वीकार करू नका. मी मोकळा आहे येशूच्या नावात. In Christ I am free. आणि ख्रिस्तामध्ये मी मोकळा आहे. Amen. आमेन. You either pray or don't pray. आणि एकतर तुम्ही प्रार्थना करतात किंवा प्रार्थना करत नाही. नहीं मैं प्रार्थना भी करता हूँ, नहीं भी कर, ऐसा नहीं है. तुमको मालूम है, तुम प्रार्थना करता नहीं करता, तुम चर्च आता नहीं आता, तुम ऑफरिंग देता नहीं देता. See, you cannot be in two places. आणि तुम्ही दोन्ही ठिकाणी एकत्र राहू शकत नाही. Either oblique or. एकतर किंवा नाही तर. Where you are, you must know. आणि तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला समजले पाहिजे. Amen. Otherwise you live a confused life. नाहीतर तुम्ही गोंधळलेलं जीवन जगेल. What do you call that? Split nature. नाहीतर तुमच्यामध्ये दोन स्वभाव असेल. That's a sickness which is called split nature. आणि हे एक आजार आहे जिथे आपल्याकडे दोन स्वभाव असतो. Or split personality. आणि एक दुजा असा स्वभाव असतो. God doesn't want that. आणि देवाला असं दुजा स्वभाव नको. No. नाही. You must be true. You must know who you are. आणि तुम्ही खरे असले पाहिजे. तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कोण आहात. 2 Corinthians 5:17 says, 2 कोरिन्थीकर 5:17 म्हणत you आहे were the old creation आणि तुम्ही जुना निर्मिती होते without God, देवाशिवाय without hope. आणि आशाशिवाय. But now पण आता you are a new creation तुम्ही नवीन निर्मिती आहात. with hope, with God. आणि आशा बरोबर देवा बरोबर. Amen. आमेन. अभी तुम पुराना नहीं है, अभी तुम नया है. Amen. Live in the new. आणि नवीन मध्ये जगा. You cannot say मैं पुराना भी है अभी नया भी है. ऐसा नहीं, confusion आ जाएगा. You are a new creation. तुम्ही नवीन उत्पत्ती Not आहात. you will be. तुम्ही होणार असं नाही. You are now. तुम्ही आहात आताच. तुम्ही Because you नवीन believed in Jesus. कारण तुम्ही ईश्वर विश्वास केला You have the आहे. life of Christ. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे You have the जीवन, new nature. तुमच्यामध्ये नवीन स्वभाव आहे. So I am new. म्हणून मी नवीन आहे. Amen. Amen. I will not think like the old. मी जुना सारखा विचार I करणार will नाही. think like the new. मी नवीन सारखाच विचार करणार. Don't fear. भिऊ Fear नका. is not from God. आणि भीती देवापासून नाही. No, sometimes I fear. कधी कधी मला भीती वाटते. No. नाही. So, who are you? म्हणून तुम्ही कोण Where आहात. are you? तुम्ही कुठे आहात. Whom do you belong to? तुम्ही कुणाचे आहात. You must be certain of this. आणि ह्या गोष्टीच्या तुम्हाला खात्री असली पाहिजे. ऐसा थॉट कभी नहीं आने का कि क्या मालूम प्रभु छोड़ेगा नहीं ना. प्रभु तू नहीं छोड़ेगा ना. ऐसा थॉट नहीं आने का. Amen. Amen. He said, आणि I त्याने will never सांगितलं, leave you nor forsake मी you. तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच तुमच्या त्याग करणार That's नाही. who you are. आणि तसंच तुम्ही आहात. Amen. Amen. My God will never leave me. माझा देव मला कधीच सोडणार He'll नाही. never forsake me. माझा त्याग कधीच करणार नाही. Never means never. कधीच नाही म्हणजे कधीच नाही. नहीं, परंतु फिर भी वो छोड़ा, वैसा तो आता ही नहीं सवाल. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या, for a child of God, एक देवाच्या if लेकरूसाठी you have believed in Jesus, जर तुम्ही येशूवर you विश्वास become a केला, child of God, तुम्ही देवाचे लेकरू झाले आहात. all is well for you. सर्व गोष्टी तुमच्यासाठी कल्याणदायी आहे. Amen. Amen. All is well. आणि सर्व गोष्टी चांगल्या आहे. Accept that. आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करा. Don't go in for what you see, feel, आणि touch. जे तुम्ही बघत आहे, तुम्हाला काय वाटत आहे, तुम्ही काय स्पर्श करत आहेत, ह्या गोष्टीकडे ये बघू क्यों हो रहा नका. है, वो क्यों हो रहा है, ये क्यों हो रहा है. नहीं. By faith all is well. आणि विश्वासाने सर्व गोष्टी कल्याणकारक आहे. कोई भी चीज मेरे को नुकसान नहीं कर सकता. Amen. Amen. Remember, आणि हे गोष्टी लक्षात ठेवा.
what you think, आणि जे तुम्ही विचार करता मेरा नुकसान हो रहा है, नहीं हो रहा है. तुमचं नुकसान होत आहे, तोटा होत आहे, असं काही होत नाही. Amen. Amen. Because for a child of God, all is well. कारण एक देवाच्या लेकरूसाठी सर्व गोष्टी कल्याणदायी आहे. If you have accepted Christ, जर तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, all is well. सर्व गोष्टी नीटनेटके So आहे. say that to yourself. म्हणून स्वतःकडे असंच बोला. In Christ, all is well. आणि ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी नीटनेटके आहे. Amen. Amen. Whether you see it, तुम्ही feel it or बघत not. आहे, तुम्हाला वाटत आहे किंवा तुम्हाला दिसत आहे, हे गोष्टी Maybe you are sick. कदाचित तुम्ही Maybe you are आजारी, suffering. कदाचित तुम्हाला दुःख त्रास आहे, Whatever problem you are facing. आणि जे काही समस्याला तुम्ही तोंड देत आहात, तुम्हारा नुकसान नहीं करेगा. कुछ भी चीज नुकसान नहीं कर सकता है. Paul says, Paul even म्हणतो- death is a gain. पौल म्हणत आहे मरण देखील एक फायदा आहे. See, the last thing, death, आणि शेवटची गोष्ट जी मरण आहे is a gain. ती आपल्यासाठी एक लाभ For आहे. a Christian, एक ख्रिस्तीसाठी nothing is a loss. आणि एक ख्रिस्तीसाठी कुठल्याही गोष्टी तोटा नाही. Don't listen to the devil. आणि शैतानाचे ऐकू नका. Amen. Amen. Because we walk by faith, not by sight. कारण आपण विश्वासाने चालतो, दृष्टीने नाही. Satan, the false God, शैतान जो खोटा देव आहे, does not want you to know त्याची इच्छा नाही की तुम्हाला समजले that पाहिजे in Christ all is well. की ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी कल्याणदायी आहे. He will not want you to know that. आणि त्याची इच्छा नाही की तुम्हाला हे गोष्टी समजले पाहिजे. But you must say all is well. पण तुम्ही बोलले पाहिजे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे, चांगला आहे. Amen. आमेन. कोई भी चीज मुझे नुकसान नहीं कर सकता है. See, that should be your thought. आणि असंच तुमचा विचार असले पाहिजे. These things will automatically fall away. मग इतर जी गोष्टी आपोआप पडून जाणार. So, declare all is well. म्हणून घोषणा करा सर्व गोष्टी चांगला आहे. Some people say, कल तक तो अच्छा था, आज नहीं, ऐसा नहीं हो सकता है. तुमको मालूम नहीं और तुम्हारा सोच उस तरफ लेके जा रहा है तुमको. All is not well की तरफ. अगर तुम सोचते हो मैं प्रभु यीशु में all is well, you are going in that line. आणि जर तुम्हाला वाटते मी प्रभू येशू मध्ये आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहे, मग तुम्ही त्या दिशामध्ये जात Your आहात. thoughts either go behind or forward. एक तर तुमचा विचार मागे जातो किंवा पुढे जातो. Satan, the false God, wants you to show you शैतान जो खोटा देव आहे त्याला तुम्हाला हे दाखवायचं आहे, you have accepted Christ. तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार Now केला, all is not well. आता सर्व काही गोष्टी चांगलं नाही. And you are living that life, all is not well. आणि तुम्ही तसंच जीवन जगत आहे की सर्व गोष्टी चांगलं नाही. No. नाही. You have believed in Jesus Christ, तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास the केला, Creator. निर्माण करत्यावर. So all is well. म्हणून सर्व गोष्टी चांगलं आहे. Amen. Amen. All is well for me. आणि सर्व गोष्टी माझ्यासाठी चांगलं आहे. Though I may not see things properly, जरी मी गोष्टींना बरोबर पाहणार नाही, but faith says all is well. पण विश्वास बोलतो सर्व गोष्टी चांगल्या आहे, नीटनेटके आहे. Amen. आमेन. तुम्हारा सेंसेस बोलता बराबर नहीं, तुम्हारा थॉट्स बोलता बराबर नहीं, तुम्हारा फ्लैश बोलता है, बाजू वाला बोलता, घर वाले बोलता, सब लोग बोलते हैं. But your faith says all is well. पण तुमचा विश्वास बोलतो सर्व गोष्टी चांगल्या आहे. सब ठीक हो जाएगा. आणि सर्व All things happen for good. आणि सर्व गोष्टी भलाईसाठी होतो. नुकसान के लिए नहीं होता तुम्हारा कुछ भी चीज. तुम नुकसान सोच के लेता है, इसके लिए नुकसान होता है. अगर तुम नुकसान के भी सोचा है, नहीं सब ठीक हो जाएगा, तो ठीक हो जाएगा. Amen. See, Amen. you give the devil the place. तुम्ही शैतानाला जागा We देत आहात always talk negative. आणि तुम्ही नेहमी नकारात्मक बोलतात. We don't talk by faith. आम्ही विश्वासाने बोलतच We नाही, talk by feeling. आम्ही आपल्या भावनेने बोलतो. तुमको ऐसा लगता है अरे बाप रे, वैसा बात करते हैं हम लोग. जो दिखता है, महसूस होता है, टच करते हैं, उसने बोला, इसने बोला, उसके मुताबिक हम लोग चलते हैं. फेथ से नहीं चलते हम लोग. We are faith people. आम्ही विश्वासाचे लोक आहे. Amen. Amen. Walk by faith. विश्वासाने चाला And faith says आणि all विश्वास is well. बोलतो की सर्व गोष्टी चांगल्या आहे. Amen. But Amen. the devil, he hates you. पण शैतान तुमच्या द्वेष He wants to करतो. show उनके लिए सब कुछ all is well. आणि शैतानाला दाखवायचं आहे की जगाच्या लोकांसाठी सर्व You गोष्टी know, चांगल्या आहेत. probably many have heard that song. All is well. आणि कदाचित सर्व लोकांनी हे गीत ऐकले असेल, सर्व चांगलं आहे. गाना सुना? हाँ? आणि ऐकले का तुम्ही? एकदम शांत बैठा है. मैं बोला हाँ तो पास्टर बोलेगा तू पिक्चर देखता है, गाना सुनता है, बॉलीवुड. I will never condemn you, don't worry. आणि मी तुम्हाला कधीच दंडित करणार नाही, चिंता करू नका.
I'll give you some mature teaching later on. आणि Okay. नंतर मी तुम्हाला काही प्रौढ शिकवण Okay. देणार So आहे. that was the song, All is Well. आणि हे गाणी होती ऑल इज वेल म्हणून. But the Bible says, पण शास्त्र म्हणत आहे all is not well for everyone. आणि सर्व गोष्टी चांगल्या नाही सर्वांसाठी. In Isaiah 3:10 it says, आणि यशायाह 3:10 मध्ये म्हणत आहे it's well only for the righteous. आणि चांगलं फक्त नीतिमान लोकांसाठी आहे. Those who accepted Jesus, who is the righteous one. ज्यांनी येशूचा स्वीकार केलाय जो नीतिमान व्यक्ती आहे. God says, tell the righteous. आणि ते म्हणत आहे नीतिमान लोकांना Tell सांगा the righteous. आणि नीतिमान लोकांना बोला It will be well with you. आणि त्यांच्या बरोबर सर्व कल्याणदायी असेल चांगलंच असेल. Amen. आमेन. Tell the righteous. आणि नीतिमान लोकांना बोला It will be well with you. आणि तुमच्या बरोबर चांगलंच होईल. For they'll enjoy the fruits of your labor. कारण तुम्ही तुमच्या श्रमाच्या जे फळ आहे त्याचा तुम्ही आनंद घेणार. Amen. Amen. That means those who are not righteous ह्याचा अर्थ आहे की जे नीतिमान नाही in the sight of God, देवाच्या दृष्टीमध्ये nothing is working good for them. त्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टी चांगलं होत नाही. Amen. Amen. Don't look at the externals. आणि बाहेरच्या गोष्टींकडे बघू नका. They have that, I don't have this. त्यांच्याकडे ते आहे माझ्याकडे ही नाही. They have name, I don't have name. त्यांच्याकडे नाव आहे माझ्याकडे They नाव have नाही. fame, I don't have fame. त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे माझ्याकडे प्रसिद्धी नाही. What does it profit man? He may gain the whole world आणि एक मनुष्याला काय लाभ जरी त्यांनी पूर्ण जग जिंकले and lose your soul. आणि तुमच्या जीवाला मुकले But your soul is one. पण तुमचा जीव जिंकला आहे. You know, God says, ये पूरा धरती भी मिला soul का comparison में कुछ भी नहीं. Your soul is so precious. आणि तुमचा जीव इतकं अनमोल आहे. Amen. Amen. What does it profit a man? आणि एक मनुष्याला If काय he gain लाभ the whole world, जर त्यांनी पूर्ण जग जिंकले no profit. त्याला काहीच लाभ That's नाही. what God says. आणि असं No प्रभू म्हणतात profit. त्याला कुठलाही लाभ नाही. मेरे पास आज पैसा है, बैंक बैलेंस है, गाड़ी है, बंगलो है, ये है, वो है, वो है, ये है, वो है. तुम्हारा आत्मा उद्धार मिला क्या? नहीं है. ये सब नुकसान है, लॉस. सर्व तोटा आहे. मेरे पास गाड़ी बंगलो कार ये सब नहीं है, मेरे को उद्धार मिला, प्रॉफिट. Amen. Amen. You know, your soul is so precious आणि तुमचा जीव इतका that मूल्यवान God's own son came की देवाच्या स्वतःच्या पुत्र आले and gave his life आणि त्याचे प्राण दिले for your soul, तुमच्या जीवासाठी. not for what you have. आणि तुमच्याकडे काय आहे त्याच्यासाठी No, नाही for your soul. तुमच्या जीवासाठी Your फक्त. soul is so precious आणि तुमचा जीव इतकं मूल्यवान आहे that even God की देव became a देखील man, मनुष्य झाला that he was beaten, whipped, spat upon आणि ज्याच्यावर थुंकण्यात आले त्याला फटके मारण्यात आले to save your soul. तुमच्या जीवाच्या तारण करण्यासाठी फक्त. Amen. आमेन. Don't bargain your soul for anything of this world. आणि जगाच्या कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्या जीवाचा सौदा करू नका. Even if you don't have all this, जरी तुमच्याकडे जगाची गोष्टी नाही if your soul is saved, जर तुमच्या जीवाच्या तारण झाली आहे you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Okay, we don't have much time. आमच्याकडे अधिक We'll वेळ नाही. see next week. Okay. Did पुढच्या you आठवड्यात see आपण this? पाहू. तुम्ही हे पाहिले का? So, all is well for you. म्हणून तुमच्यासाठी सर्व चांगलं आहे. Say amen. बोला आमेन. All is well for me. सर्व गोष्टी माझ्यासाठी चांगलं आहे. Amen. आमेन. Don't walk by sight. आणि दृष्टीने चालू नका Don't walk by what people say. आणि लोक जे बोलत आहे त्याच्याने चालू नका. That's why when I came here, I said, म्हणून जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी तुम्हाला you सांगितले speak good about yourself. तुम्ही स्वतःविषयी चांगलंच बोला. Whether people speak about you or not. आणि लोक तुमच्याविषयी चांगलं बोलत आहे किंवा You नाही are closer to yourself than anyone else. आणि इतर लोकांपेक्षा तुम्ही स्वतःच्या अगदी जवळ आहात. Your words for you are more powerful than anyone's words. आणि तुमच्या शब्द तुमच्यासाठी खूप सामर्थ्यशाली आहे इतर व्यक्तीच्या शब्दापेक्षा. Amen. Amen. Speak good about yourself. स्वतःविषयी चांगलं बोला. Love yourself. स्वतःवर प्रीती करा. Don't hate yourself. स्वतःचा द्वेष करू नका. Amen. आमेन. Bless yourself. स्वतःला आशीर्वादित करा. All is well with me आणि सर्व गोष्टी माझ्यासाठी because चांगल्याच I am in आहेत. Christ. कारण मी ख्रिस्तामध्ये I am आहे. blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. I am a saint. मी एक संत आहे. I am not a sinner. मी पापी नाही. I believe in God. मी देवावर विश्वास केला आहे. Amen. आमेन. You should talk that language आणि अशी भाषा तुम्ही बोलले पाहिजे and be happy. आणि आनंदित Let's all राहा. stand up. चला आपण उभे राहूया.